मध्य रेल्वेने घेतलेल्या 36 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे सध्या दादर रेल्वे स्थानकाची काय परिस्थिती आहे आपण बघूया। आपण सध्या दादर रेल्वे स्थानकात आहोत। रोजच्या प्रमाणे सामान्य गर्दी आहे, परंतु आज मध्य रेल्वेवरच्या बऱ्याचशा गाड्या या दादर परळ आणि भायखळ्यापर्यंतच आहेत। भायखळ्याच्या पुढे संपूर्ण लाईन बंद आहे। त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या नेहमी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटायच्या त्या बऱ्याचशा गाड्या रद्द केलेल्या आहेत, तर काही गाड्या आज दादर स्थानकातनं दादर टर्मिनसवरनं सुटतायत। अनेक लोक बाहेर येत आहेत। आधीच उकाड आहे आणि त्याच्यात रेल्वेच्या या मेगा ब्लॉकमुळे लोकांचे अनेक हाल होत आहेत। आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांना विचारूया, दादा कहाँ से आए आप, कहाँ जा रहे हैं, कहाँ से आए? चंद्रपुर से आए। मेगा ब्लॉक का कुछ असर, मेगा ब्लॉकचा काही परिणाम आहे का? मेगा ब्लॉक आज मेगा ब्लॉक आहे मुंबई। हा मुंबईमध्ये हो, त्याचा परिणाम तर भरपूर पडला आहे। तुम्हाला प्रवासात काही त्रास झाला का? नाही, आम्ही इथून आलोय, आपलं ग्रँड रोडवरून आलोय। काही प्रवासात काही त्रास झाला नाही तसं। हाँ, लाईनवरच्या लोकांना काही त्रास झालेला नाहीये। आपल्यासोबत अनेक काही लोक आहेत। दादा कहाँ से आ रहे हैं, वेस्टर्न या सेंट्रल से? कहाँ से आ रहे हैं? मेगा ब्लॉक का कोई असर दिखा? नहीं। कहाँ से आ रहे हैं? डोंबिवली। डोंबिवली से। कितनी देर में निकले थे, कितने बजे पहुंचे? नहीं, बरोबर टाइम पे पहुंच गए। तर दादर पर्यंत व्यवस्थित आहे लोकल सेवा। आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांना विचार। दादा कुठून आलात तुम्ही? भांडूपमधून आलं। भांडूपमधून। किती वेळ लागला? अर्धा तास लागला। व्यवस्थित सुरू आहे। तर अनेक जे प्रवासी ज्यांना या मेगा ब्लॉकचा दादर पर्यंत कुठलाही फरक इथं पडलेला पाहायला मिळत नाहीये, परंतु दादरच्या पुढे जाणाऱ्या लोकांना भायखळ्यापर्यंतच प्रवास करता येतोय, त्यामुळे पुढे त्रास आहे। परंतु ज्या प्रमाणात आज वीकेंड आहे आणि लोक कामानिमित्त असतील तरच बाहेर पडले आहेत, त्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर फारशी गर्दी दिसत नाहीये। वेस्टर्न रेल्वेचा काही संबंधच येत नाही आणि मध्य रेल्वेवरनं सुद्धा भांडूप डोंबिवलीवरनं ज्या लोकांशी आपण बातचीत केली ते रोजच्या प्रमाणेच आल्याचं इथवर त्यांनी सांगितलंय। कॅमेरामन अनुप रस्तोगी साम्या राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।